बेलपातळी गावाला 50 वर्षांनंतर सणद. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलपातळी गावाला तब्बल 50 वर्षांनंतर जमिनीची सनद मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे। याच प्रक्रियेदरम्यान दिवाकर मेश्राम यांनी अनेक वर्षापासून अतिक्रमित केलेल्या खाली जागेचा सर्व कायदेशीर तपास पूर्ण करून शासनाने त्यांना अधिकृत स्वामित्व हक्काने जमीन प्रदान केली। मात्र स्वामित्व मिळाल्यानंतर या प्रकरणाला अचानक वादग्रस्त वळण मिळाले। शेखर मेश्राम या व्यक्तीने त्या जागेला सार्वजनिक करा अशी मागणी करत थेट भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला। धक्कादायक बाब म्हणजे अर्जदाराने त्या जागेचे कोणतेही हक्काचे दस्तऐवज नाहीत, तसेच त्या जमिनीशी त्यांचा कोणताही कायदेशीर संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे। या तक्रारीमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत। कुठलाही दस्तऐवज नसताना खाजगी स्वामित्वाच्या जागेला सार्वजनिक घोषित करण्याची मागणी कशी केली, हा वैयक्तिक वादाचा भाग आणि जागेवर दावा करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न। महसूल विभाग अशी तक्रार स्वीकारणार की नियमानुसार लगेच फेटाळणार? खोटी माहिती देऊन आणि चुकीच्या हेतूने तक्रार दाखल केल्यास अर्जदारावर कारवाई होऊ शकते का? महसूल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारीत दिलेली माहिती प्राथमिक तपासात तथ्यहीन असल्यास किंवा जाणून बुजून चुकीची माहिती सादर केल्याचे सिद्ध झाल्यास भूमी अभिलेख नियम व महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार तक्रारदारावर दंडात्मक कारवाईची तरतूद लागू शकते। त्यामुळे अर्जदाराला कारवाईला सामोरे जावे लागू शकते अशी चर्चाही आता जोर धरत आहे। भूमी अभिलेख कार्यालयाने तक्रारीची नोंद घेत नियमानुसार परीक्षण सुरू केले असून अर्ज स्वीकारला जातो की सरळ फेटाळला जातो आणि तक्रारदारावर कारवाईची वेळ येते का याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। 50 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बेलपातळीला मिळालेल्या सनदामुळे सुरू झालेला आनंद या वादग्रस्त तक्रारीमुळे तणावात बदलला असून प्रकरण तालुक्यातील प्रमुख चर्चेचा विषय ठरले आहे। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी, ब्रह्मपुरी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.